नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांनी स्वामींचे अनेक चमत्कार ऐकले असतील. पण तुम्हाला माहीत आहे का, की साक्षात अथांग समुद्रालाही स्वामींच्या आज्ञेपुढे शांत व्हावे लागले होते. निसर्गाच्या नियमालाही जेव्हा स्वामींनी आपल्या भक्तांसाठी बदलले, तेव्हा काय घडले? आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांच्या अशाच अद्भुत लीलेबद्दल जाणून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकेकाळी स्वामींचे काही भक्त समुद्रातून प्रवास करत होते. अचानक हवामान बदलले, विजा कडाडू लागल्या आणि समुद्रात प्रचंड वादळ निर्माण झाले. ती छोटीशी नाव लाटांच्या तडाख्यात सापडली. नावेतील लोकांना वाटले की आता आपला अंत निश्चित आहे. मृत्यू डोळ्यासमोर दिसत असताना त्या भक्तांनी अंतस्वरात स्वामींचा धावा सुरू केला. स्वामी वाचवा, आई वाचवा. त्यावेळी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मठात बसले होते. अचानक ते तडकन उठले आणि पश्चिमेकडे पाहून गरजले, "अरे शांत हो, माझ्या पोरांना त्रास देऊ नकोस." स्वामींनी आपल्या हातातील काठी जमिनीवर आपटली. तिथे उपस्थित लोकांना वाटले स्वामी कोणावर रागावले आहेत. पण स्वामी तर शेकडो मैल दूर असलेल्या समुद्राला आज्ञा देत होते. आणि काय आश्चर्य! समुद्र जणू चमत्कार झाला. ज्या लाटा डोंगराएवढ्या उंच उडत होत्या त्या क्षणात थांबल्या. वादळ शमले आणि ती नाव सुरक्षितपणे किनाऱ्याला लागली. भक्तांना कळून चुकले की हे केवळ आणि केवळ स्वामींच्या कृपेमुळे घडलेले आहे. जेव्हा हे भक्त अक्कलकोटला पोचले तेव्हा स्वामींनी त्यांना पाहून हसले आणि म्हणाले, "काय घाबरला हो ना? मी असताना समुद्र तुमचे काय वाकडे करणार?" मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा संकट अथांग समुद्राएवढे मोठे असते तेव्हा स्वामींचे नामस्मरण हाच एकमेव आधार असतो. निसर्गाच्या शक्तीही स्वामींच्या इच्छेपुढे नतमस्तक होतात. जर तुम्हाला स्वामींची लीला आवडली असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा. अशा प्रेरणादायी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.